राम राम मंडळी, आमचे नवनवीन गावठी झटका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि हो, घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका.
फार जय जयकार गरजतसे पळवणिया गेली झोप पळवणिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया होईला छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रमथ मन मन पाण्डुरङ्गा करू प्रमथ मन मन पाण्डुरङ्गा करू प्रमथ मन मन पाण्डुरङ्गा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची या केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया बली मस्तक हे पाया बली करी संताचा साबंध झालो हरिचानो जागरण जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून स्वतःचा अनुभव व्यक्त करणारा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा
आज या ठिकाणी सायखिंडी या गावामध्ये चालू असणारा हा आपला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या आपल्या सप्ताहाला 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 78 वर्ष आपण या सप्ताहाला पूर्ण करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. एखाद्या सप्ताहाची 78 वर्ष पूर्ण करणं सायखिंडी या गावामध्ये तशी ही गोष्ट फार कठीण आहे. सूत्र असं सांगतंय, एखादी गोष्ट प्राप्त होणं ही जरी सोपी गोष्ट असली तरी पण त्याचा क्षेम होणं ही गोष्ट त्यापेक्षाही फार अवघड आहे. महाराज असं म्हणतात, कठीण योगाहुनी क्षेम, कठीण योगाहुनी क्षेम, भोगलिया भोगाचे, भोगलिया भोगाचे. महाराजांनी यासाठी असं उदाहरण दिलं, जेवण केलं पाहिजे. जेवण केल्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. मग जसं ते जेवण जीवन आहे तसं जेवण हे मरण सुद्धा आहे. माऊली म्हणतात, हे जेवण नव्हे हे जीवन आहे आणि हे तुम्हाला करावंच लागेल. पण माऊलीच एका ठिकाणी असं वर्णन करतात, ते अन्नाचे बंडू सुद्धा होय वीक. एका बाजूने ते जेवण आहे पण दुसऱ्या बाजूने ती विष आहे. त्याचं कारण आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं करत असाल तर ते जेवण आहे, पण पाहिजे त्यापेक्षा अधिक दुसऱ्याची पंगती म्हणून जास्त करत असाल तर ते विष. ते अन्नाचे बंडू सुद्धा होय वीक, होय वीक. आणि म्हणून तुम्ही जेवढं जेवण करता हा योग आहे, पण ते जेवण पचवणं हा क्षेम आहे. ज्याला अन्न पचन होत नसेल, पचत नसेल, त्याच्या जीवनात हा योग येऊन सुद्धा काय उपयोग नाही. मी तर असं म्हणेल, झोप त्यालाच घेतली पाहिजे. झोपेचा आनंद त्यालाच मिळू शकतो जो दमलेला आहे, आणि भुकेचा आनंद तोच घेऊ शकतो जो उपाशी. विठ्ठल विठ्ठल काम करणाऱ्या माणसाने थकेपर्यंत काम केलं पाहिजे आणि जेवण करणाऱ्या माणसाने भूक लागेपर्यंत तरी उपाशी राहिलं पाहिजे. सूत्र असं सांगतंय, हा यज्ञ आहे, याला फक्त 2 वेळेस आहुती दिली पाहिजे, फक्त 2 वेळेस. नाहीतर मग सकाळी चहाची, त्याच्यानंतर नाश्त्याची, जेवणाची, दुपारी भाज्याची, असं जर तुम्ही करत असाल मग तर ते जेवण तुमचं आयुष्य कमी केल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य कमी करण्याच्या काही पद्धती सांगितल्या, त्यापैकी जेवण. जास्त जेवण हे माणसाचं आयुष्य कमी करतं. दिवसाची झोप हे माणसाचं आयुष्य कमी करते. म्हणून जेवण करणं हा योग आहे, पण ते जेवण पचवणं हा क्षेम आहे. म्हणून योगापेक्षाही क्षेम अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण. विठ्ठल विठ्ठल 78 वर्ष हा सप्ताह आपण चालवला. यामध्ये जे सेवा करत असतील, जे काम करत असतील, ती सर्व मंडळी, सगळी मंडळी कधी सामील होत नसतात, पण सामील होणारी माणसं अत्यंत भाग्यवान असतात. एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये ज्याला सहभागी व्हायची संधी जर प्राप्त होत असेल तर ती माणसं खरंच पुण्यवान आहेत. काही माणसं मरेपर्यंत दुसऱ्याच्या कामात कधी सहभागी होत नाही आणि मग मेल्यानंतर त्यांना खांदा द्यायला सुद्धा माणसं सापडत नसतात. जी माणसं दुसऱ्याच्या कामात सहभागी होतात, सामील होतात, तीच खऱ्या अर्थाने माणसं असतात. आणि म्हणून माझी सुद्धा आज तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. आपल्या गावात जो काही उपक्रम चालू आहे, पाणी फाउंडेशन, मला वाटतं फार सुंदर असा उपक्रम आहे. आणि माझी सर्वांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सर्व तरुण मंडळींना, की तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हा, सहकार्य करा, की जेणेकरून पुढे भवितव्यामध्ये आपल्याला दुष्काळ पडणार नाही, पाण्याची टंचाई कधी भासणार नाही. म्हणून एवढीच विनंती, सगळ्यांनी तुम्ही त्या कार्यामध्ये सहभागी व्हा. आणि खरंच जी माणसं अशा कामांमध्ये सहभागी होतात ती खरंच भाग्यवान असतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते
कहते हैं पराया दर्जा पराए उसे जान कहते तर मला असं वाटतंय त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही. माऊली म्हणतात एखादं लहानसं पाणी असू द्या, एखाद्या रस्त्याने चाललेला असू द्या, त्याच्या समोर एखादा खड्डा येऊ द्या, ते पाणी तो खड्डा बाजूला ठेवून निघून जात नाही, तर त्या खड्ड्यामध्ये उतरतंय आणि नुसतं उतरत नाही तर त्या खड्डा पूर्ण भरतं आणि नंतर निघून जातं. मग बघा, पाणी खड्डा पूर्ण भरल्याशिवाय पुढे जात नसेल तर एखाद्या दुःखी माणसाचे अश्रू पुसल्याशिवाय माणूस म्हणून घेणाऱ्या माणसाला पुढे जाण्याचा काय अधिकार आहे? सत्य बोले मुखे दुःख बी आणि कांचा दुखे आणि कांचा दुखे दुःख बी आणि कांचा दुखे. सत्य बोले मुखे दुःख बी आणि कांचा दुखे आणि कांचा दुखे. सहभागी झाले जे या सप्ताहामध्ये त्यांना खरंच मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. जे सहभागी नसतील त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील, कारण की ते सहभागी नाही झाले म्हणूनच सहभागी होणाऱ्यांना मान भेटतोय, नाही का? सहभागी न होणारे असतात म्हणून सहभागी होणाऱ्यांची किंमत वाढत असते. सगळेच जण नामचिंतन करणारे असते, सगळेच लोक जर नामचिंतन करणारे असते तर नामाला महत्वच राहिलं नसतं. सगळेच कीर्तनकार असते तर टाळकरी भेटलेच नसते. 78 वर्ष आपण या सप्ताहाला पूर्ण केलेले आहेत. ज्या वेळेला या सप्ताहाला 25 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस या सप्ताहाचा तो रौप्य महोत्सव होता. ज्या वेळेला 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला या सप्ताहाचा तो सुवर्ण महोत्सव. ज्या वेळेला 75 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला तो या सप्ताहाचा अमृत महोत्सव. आणि आता जेव्हा या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस या सप्ताहाचा तो शताब्दी महोत्सव असेल. 78 वर्ष आपण पूर्ण केलेली आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मला असं वाटतंय ज्यावेळेस या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस या सप्ताहाला विनेकरी बाबा येत असतील. बाबा तुमची काय हरकत आहे का? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्हाला गॅरंटी का तुम्ही जगणार आहे? जगणार आहे. ज्यावेळेस या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस या सप्ताहाला चोपदार येत असतील. तुमची काय हरकत आहे का बाबा? असं थोडी. विनेकरी बाबा, पेटी मास्तर, तुम्ही सांगू शकता तुम्ही किती वर्ष अशी जगणार आहे? कोण सांगू शकते? तुम्ही असं ठामपणाने का सांगू शकत नाही की मी इतके वर्ष जगणार आहे, मी तितक्या वर्ष जगणार आहे? चोपदार, तुम्ही असं ठामपणाने का सांगू शकत नाही की मी या सप्ताहाला 100 वर्ष होईपर्यंत मी जगणार आहे? कोण सांगू शकते मी इतक्या वर्ष जगणार आहे, मी तितक्या वर्ष जगणार आहे? क्या भरोसा है इस जिंदगी का,
साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्षणभंगुर नाही भरवसा, बागेचा बदलला मायाचा, काही नजरे बघला पडेल पासा, ते उतार करून आहे बोलता हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ध्रुव म्हणजे निश्चित आहे, ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात जरी फरक असला तरी झोपेत काही फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या भोजनात जरी फरक असला तरी भुकेत काही फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरामध्ये जरी फरक असला तरी मरणामध्ये काहीही फरक नसतो. मी तर असं म्हणेल, श्रीमंताची झोप गरीब असते आणि गरीबाची झोप श्रीमंत असते. श्रीमंताची झोप बऱ्याचदा गरीब असते, लागत नाही. या खिडकीतून येईल त्या खिडकीतून येईल पण येत नाही. गोळ्या खाऊन झोपावं लागतं. ज्याला गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही त्याने जगायचं तरी कशाला. गरीबाची झोप श्रीमंत असते आणि गरीबाची भूकही श्रीमंत असते. हा आमचा गरीब एका बसलीला 2-4 भाकरींचा मुर्दा पाडतो. कोणा श्रीमंताची ताकद आहे का त्याची बरोबरी करायची? ही खरी श्रीमंती. विठ्ठल विठ्ठल स्वानंद सुखनिवासी तुमचं आमचं श्रद्धास्थान परमपूज्य मनोहर बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या सायखंडी गावातील पावनभूमीमध्ये भव्य दिव्य असा चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण रवींद्र महाराज थोरात यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे मी खरंच माझं परम भाग्य समजते. सर्व सायखंडी ग्रामस्थांनी मिळून आणि गुरुवर्य हरिभक्त परायण रवींद्र महाराज थोरात यांनी जी काही मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. तसंही सर्वांनीच मी 2 वर्षापासून बघते, सर्वच सायखंडीकरांचं माझ्यावरती भरपूर प्रेम आहे. 2 वर्षापासून माझा हा स्वतःचा अनुभव आहे. सर्वांनी मला फार जीव लावले, सगळेजण फार विश्वासू माणसं आहेत, सगळ्यांचा म्हणजे आदर करणारी मिळून मिसळून राहणारी माणसं आहेत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून त्यांनी जी काही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ, विनेकरी बाबा, पीटी मास्तर, सगळेच जण, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मनोली या संस्थेचे सर्व विद्यार्थी, संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण निवृत्ती महाराज टोचर सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा मंडप, सुंदर असं नियोजन, तुम्हीही अगदी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल कहते हैं अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है, पर महाराष्ट्र संतों की भूमि. जगामध्ये कुठंच एवढे संत झाले नाही एवढे महाराष्ट्रामध्ये झाले. साधू म्हणतात कुणाला? साधूची व्याख्या काय?
750 वर्षांअगोदर मुक्ताबाई साधूची व्याख्या सांगतात. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी, लोभांता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा, इय परलोकी सती शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. साधू म्हणतात कुणाला? 6+2 साधू. ज्यानं 6 गुंतले, काम क्रोध मत मत्सर अहंकार शरीर विकार, त्याला म्हणतात साधू. साधूची व्याख्या काय? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं और जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते साधू.